तर नमस्कार. आपण इंटरव्ह्यू करूया, पण त्याच्या आधी ना आमच्याकडे एक जादूची पेटी आहे. ओके. तर त्याच्यावर उभं राहिलं की तुमचं वजन समजतं. नाही, तू राहू देस. प्रिया, तुझ्यापासून सुरुवात करूया आपण. वजनदार माणसांचं वजन किती असतं ह्याची उत्सुकता आहे आम्हाला. सो प्लीज. 55. नक्की बघितलं ना. आता सई तू. 200. 200 कसं असेल? हे माझ्या प्रवासातल्या अनुभवांचं वजन. तिचं इंडस्ट्रीतलं वजन आहे हे. सचिन कुंडलकरचा हा जो वजनदार सिनेमा आहे त्याच्यासाठी सई तामणकरने वजन वाढवलं. मग काय झालं, जुन्या पॅन्ट तिला होईनात, पण तरी पण ती घालायला गेली आणि मग हे असं झालं. केवढा विचार केलाय याच्यासाठी, केवढा. आपण सुरुवात करूया इंटरव्ह्यू. हे मध्ये असू दे, नाही तर तू सचिन संपवून टाकेल. मला खरं तर तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते दोघींबद्दल. का? कारण आता तुम्हाला ज्या पद्धतीने पेश केलं आहे सिनेमामध्ये, फक्त मोठी बहीण, वहिनी किंवा वहिनीचं माहेर वगैरे असेच सिनेमे तुम्हाला मिळणार आहेत. ते येऊ देत की आलाय, असे रोल आले तर काय वाईट आहे. आणि असे रोल आमच्याकडे आले तर आम्हाला रिअल अभिनय करायला मिळेल. रिअल अभिनय पण एकाच टाईपचे रोल मिळतील तुम्हाला. एक अशी काय म्हणतात त्याला, चिडणारी जाऊ वगैरे, संशय घेणारी नणंद वगैरे असं. करू दे की तसंच. मला आता गोड गोंडच मुलीच्या हॉट वहिनी. हा, हॉट वहिनी या सिनेमाचं टायटल चांगलं आहे. हॉट बाबी आय हॅव ऑलरेडी प्लेड इन हंटर. हंटर. हो, हिचं झालंय. हा, मी तुला आवडेल परत करायला, आम्हाला पण आवडेल. पण करू दे की, येऊ देत की असे ऑफर्स. मग काय वाईट आहे. मग सतत काय मी 26-27 वर्षाची गोंडच मुलगीत करत बसायचंय का आयुष्यभर? तू कर ना. उलट या निमित्ताने जर कोणी मला हॉट भाभी दिली तर मी करेन. तू पुढचा सिनेमा कर, हॉट जर्नी. शी हॅपी जर्नी नालाय. आणि मग त्याच्यात निरंजन अशी हाक वेगळ्या कारणासाठी मारली जाईल. भाजी आणली. दोन नट्यांनी हे धाडस केलंय वजन वाढवायचं स्वतःचं सिनेमासाठी, जे कुठल्या ए-लिस्टर नट्या करतील. हिंदी नट्या करणार नाही. मी 2014 साली प्रयत्न केला ही फिल्म हिंदीमध्ये करायचा आणि अनेक बॅड गुड वन. या ओके, ठीक आहे. हा, ही फिल्म आधी हिंदीमध्ये करायची होती. हो, पण मला आय थिंक द स्क्रिप्ट वेंट अराउंड बट देयर वॉज नोबडी रेडी टू डू दिस रोल हिंदीमध्ये. सो जर मला असं कोणी विचारलं की सई आणि प्रिया का, तर त्या सिनेमाच्या नट्या आहेत, त्या फिल्म कॅमेऱ्याच्या ऍक्ट्रेसेस आहेत, त्या थिएटर ऍक्ट्रेसेस नाही आहेत, त्या टीव्ही ऍक्ट्रेसेस नाही आहेत. त्यांनी बिल्ड केलंय करिअर त्यांचं. आणि तुला वजनदारच अभिनेत्री हव्या होत्या. मला वजनदार अभिनेत्री हव्या होत्या. ज्यांचं इंडस्ट्रीत वजन आहे. सगळ्यांचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स चेक केले, या दोघींचे सगळ्यात जास्त होते. म्हणजे ऍक्टिंग येते की नाही हा निकष नव्हता. सगळ्यांना येते ऍक्टिंग. अशा सगळ्यांना येते. ओके. मला असं वाटतं हे सगळं होण्यामागे वी शुड थँक पीपल लाईक विद्या बालन, कारण तिने पब्लिकली फार बॉडीची इमेज बदलली आहे. सो प्रिया, तू सचिन बरोबर, म्हणजे हा जो गोलू पोलू इथे एक बसलेला आहे, तर तू ह्याच्याबरोबर दुसरा सिनेमा केलास हॅपी जर्नी नंतर, आता वजनदार. काय वाटतं तुला की किती सुधारणा झाली डिरेक्टर म्हणून याच्यामध्ये? साधारण सचिन जसा होता तसा आता तो कसा होता आणि कसा आहे तुम्ही ठरवा. He hasn't changed. पण आय एम सेइंग इट इन अ गुड वे, की तो काही झालं तरी तसाच आहे. हे पुढचं एडिट करणार आहे मी, अर्थातच एडिट करणार ना मी. तू हिच्याबरोबर दुसरा सिनेमा केलास. हो. तुला काय सुधारणा वाटली हिच्यामध्ये? Now you will get the answer. मला एक मॅच्युरिटी, साइड ऑफ मॅच्युरिटी सरप्राइझिंगली पाहायला मिळाली आणि ती प्लेझंटली सरप्राइझिंग होती. मला आधी जेवढी आवडायची नाही तेवढी आता जास्त आवडते. बघितलं, असं उत्तर देतात.
पण काय खरंय ते मग शुगर ते- कोटेड उत्तर देते. मी काही शुगर कोटेड उत्तर नाही दिलं. सचिन जसा होता तसाच आहे आणि हे अत्यंत चांगली तू गोष्ट आहे. हिच्याबद्दल सांग, हिच्यातली ऍक्ट्रेस तुला किती बदललेली वाटली, सुधारलेली वाटली का तशी कवाईट होती? झालेली वाटली. कवाईट झालेली वाटली. वाईट. मला असं वाटतं प्रिया पहिल्या फिल्मला आम्ही हॅपी जर्नी केली तेव्हा आम्ही सेटवरती अखंड चर्चा करायचो. आमच्यात एक काहीतरी क्वेश्चन तेव्हा तयार होत होता. वजनदारला आम्ही अब्सोल्युटली सायलेंट होतो. आमच्यामध्ये काहीतरी अनस्पोकन आय कॉन्टॅक्ट आणि अंडरस्टँडिंग होतं सेटवरती. पण मला असं वाटतं ते तुम्हाला होतं. तुम्ही एक चांगल्या फिल्मचा जर्नी केल्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही ग्रॅज्युएट होता मोर सायलेन्स कडे. हाऊसवाईजना व्यायामाची काय गरज असते? जो माणूस सहन करतो त्याला त्यातनं काहीतरी सापडतं. उगाच मला बरं वाटेल म्हणून बोलू नकोस. माझा आणि सिद्धार्थचा पहिल्या सीनला सगळं टेबलच्या डेकोरेशन पासून सगळं ती फ्रेम मध्ये कुठे फोरग्राऊंडला काय पाहिजे हे सगळं तिने केलंय. पण तू काही हट्ट पण करायची सेटवरती. तू ह्याला सांगायचीस की मी क्राऊड कंट्रोल करते म्हणून. हो कारण कसं का ही कशी क्राऊड कंट्रोल एक्झॅक्टली ऐक गंमत आहे अरे सई उभी राहिली की लोक एका लाईनीत लागणार, क्राऊड झाला कंट्रोल. एक्झॅक्टली. सो एका लाईनीत उभे राहिले की मला एवढंच सांगायचं होतं त्यांना की ही लाईन ना इकडे शिफ्ट करा आणि ते इझिली व्हायचं. दोघींनी वजन वाढवलं जेव्हा वजनदारसाठी किती महिने तुम्ही तसं जास्त वजन असलेल्या अवस्थेत होतात? अनेक. मी अजूनही आहे अनेक. पण मग तेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीतलेच कोणी भेटायचंय कुठल्या फंक्शनला म्हणा किंवा तर तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असायची? मला ना हे एक आठवत आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोणला आपण दोघी समोर एकत्र आलो होतो त्या दिवशी. तर महेश सर आहेत ना, महेश मांजरेकर, महेश सर पण येतात जिमला. तर महेश सर मला रोज बघायचे की माझं असं कसं इंच वजन वाढतंय. तर मी समोरनं चालत आले तर ते मला असं म्हणाले, हे कपड्यांमध्ये काहीतरी ठुचलंय ना, खोटं आहे ना. म्हटलं अहो सर ही बघा एवढी चामडी खरी आहे, आता ह्याच्यात काय अजून खोटा. तुला असं कोणी येऊन सांगितलं की प्लीज अगं जिम मध्ये जा? मी तुला खूप इंटरेस्टिंग कॉमेंट सांगते. आम्ही अशा फंक्शन्सना किंवा इनॉग्रेशनसाठी इव्हेंट्सना जातो. त्या दरम्यान माझा एक इव्हेंट होता, तिकडे मी गेले होते. तर कॉमन पीपल वेन दे मीट यू, तुमचं ऑडियन्स ते म्हणतात काय मॅडम तब्येत वाढवली काय? तब्येत जरा वाढले काय मॅडम? मला असं वाटतं की आपण हेच इरॅडिकेट केलं पाहिजे मुळात, की मुलींना त्यांचं वय किंवा वजन विचारायचं नाही. का? इट्स ओके टू टेल युअर वेट, इट्स ओके टू टेल हाऊ ओल्ड यू आर. मी लहानपणीपासून पाहिलंय की बायका जास्त कम्फर्टेबल असायच्या. भारतीय फिगर नावाची एक गोष्ट होती. ज्यावेळी सुस्मिता सेन आणि ऐश्वर्या रायनी त्या स्पर्धा जिंकल्या त्या वेळेपासून हे सुरू झालंय. वेस्टर्न फिगरचं कंपल्शन आलंय बायकांवर. सो मला असं वाटतं ते त्या सगळ्या फॅशन इंडस्ट्री, हिंदी सिनेमा या सगळ्याचा पुण्या मुंबईतल्या मुलींवर जसा परिणाम होतो त्यापेक्षा खूप परिणाम छोट्या शहरांमधल्या, छोट्या गावांमधल्या मुलींवर जास्त होत असतो. कारण त्या फेमिनामध्ये, एलमध्ये, सगळ्या ग्लॅमर मॅगझिन्समध्ये लिहिलेलं खरं मानतात. उपासमार करायची, म्हणजे नट्या उपासमार करत असतील, खात नसतील, ते सगळं खोटं असतं. लोक कष्ट करून व्यायाम करून शरीर कमवत असतात. हा मेसेज जात नाही. तो देण्यासाठी काहीतरी फिल्म करायला पाहिजे असं मला वाटत होतं. तर तुम्ही एक प्रमोशनचं निमित्त आहे की नाही मला माहिती नाही, मिलिंद सोमण बरोबर काय चाललंय? तर तुम्ही 13 नोव्हेंबरला काहीतरी पुण्यात धावणार आहात म्हणजे त्याच्याबरोबर. तर त्याच्या मागे धावणार आहात की त्याच्या बरोबर? आम्हाला काही चालेल. ऑनेस्टली काही चालेल. पण आम्ही इट्स गोन बी अ वजनदार रन. आणि आम्ही हा मेसेज देऊ इच्छितो की वी आर स्टार्टिंग फ्रॉम आवर सेल्व्स. तर तुम्ही तुमच्या आतमधून सुरुवात करा. जर आम्ही करू शकतो तर तुम्हीही करू शकता. म्हणजे शी नेव्हर थॉट की ती सकाळी 5:30-6 उठून 8 किलोमीटर धावेल, बट शी डिड इट. सो मला असं वाटतं की हे स्वतःला सरप्राईज देणं आहे ना, ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे ह्या सगळ्यामध्ये. तुमचा एक आवडीचा प्रश्न मला शेवटी विचारायचा आहे. खूपच आवडीचा प्रश्न आहे तुमचा. सेटवर खायला काय होतं? खूप ओरिजिनल प्रश्न आहे. पॉपकॉर्न होते, पॉपकॉर्न. हा तुम्हाला आतापर्यंत कधीच आम्ही कोणी सगळे विचारलं चीज नसेल. पॉपकॉर्न, बटर पॉपकॉर्न खाऊन वजन वाढव. त्याचं उत्तर मी देऊ बघ इच्छित ना यार, नाही. पण ह्याचा अपमान करायचा होता मला, काही जमलं नाही. फारच बरे वागलो असं वाटतं मला. हे खरं तू परचुरे सोबत चुरमुरे नकोत का ठेवायला? पॉपकॉर्न नाही, थांबवा शो बंद करा. डन. याच्यानंतर विनोद नाही होऊ शकत. गुड वन. सरप्राइजिंगली. या त्या मुली नाहीत ज्यांच्यावर मी हिला म्हटलं बापट आपट वगैरे असं काही जोक केलं मी? असं काही जोक केलं मी?